एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. राज्यात सध्या उन्हाळी अधिवेशन सुरू आहे आणि अनेक मंत्री व नेते आपल्या क्षेत्रातील प्रश्नांना विधान भवनात उपस्थित करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी शहरातील विविध प्रश्न सरकारसमोर उपस्थित केले आहेत. शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची दुरुस्तीकरण, विभागीय क्रीडा संकुल आणि जिल्हा क्रीडा संकुलची निधी वाढवण्यात यावी, त्यावर लक्ष देण्यात यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा शहराच्या जवळ करण्यात यावी. वडाळी तलाव आणि बांबू गार्डन यांना जोडून इको टुरिझमसाठी टुरिस्ट प्लेस तयार करण्यात यावे. अमरावती शहर आणि जिल्ह्याचा एकच तहसील कार्यालय असल्यामुळे शहराचा आणि जिल्ह्याचा वेगळा तहसील कार्यालय निर्माण करण्यात यावे, असे विविध मुद्दे आणि प्रश्न सुलभा खोडके यांनी विधान भवनात मांडले. मी या ठिकाणी महसूल मंत्री महोदयांना विनंती करते की अमरावती शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज आपण बघतोय की 2011च्या तुलनेमध्ये 6 लाख होती, आज 9 लाखपर्यंत अमरावती शहराची लोकसंख्या वाढलेली आहे. परंतु अमरावती शहरामध्ये अमरावती शहर आणि तालुक्याचं एकच तहसील कार्यालय असल्यामुळे लोकांची खूप मोठी गैरसोय होते. म्हणून शासनाला आणि मंत्री महोदयांना विनंती करते की हे जे तालुके अमरावती शहर आणि अमरावती तालुका याचं तहसील कार्यालय वेगळे करावे, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बोलत असताना अमरावती शहरामध्ये वडाळीचं गार्डन आहे, त्याला लागून 2 तलाव आहे आणि त्याला लागून फॉरेस्ट बांबू गार्डन आहे आणि हे बांबू गार्डन, वडाळी तलाव आणि ते 2 तलाव आहे, फॉरेस्टचे तलाव आहे, ते फॉरेस्टचे तलाव असं मिळून जर आपण इको टुरिझमच्या माध्यमातून एक पर्यटन स्थळ जर निर्माण केलं तर निश्चितच अमरावती शहरातील लोकांना त्या ठिकाणी पर्यटनाचे व्यवस्था होईल. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रस्ताव तयार करायला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. तो प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे. म्हणून वनमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या इको टुरिझम, कारण शहरी भाग आहे, शहरी भागामध्ये पर्यटनचं कुठलं स्थळ नसल्यामुळे यालासुद्धा आपण या ठिकाणी मान्यता द्यावी व निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या, कारण ग्रामीण भागामध्ये बघतो पण आमच्या अमरावती शहराला लागून एक जंगलचा भाग आहे. त्या जंगलच्या भागामध्ये मंगलधाम असेल, वडाई असेल, 500 क्वार्टर असेल, पोलिसांचे क्वार्टर आहे, त्या ठिकाणी रोज बिबट्या येतो. आजही आता कालही परवाच्या दिवशी रोज बिबट्या येतो. त्यामुळे त्या भागातलं वातावरण असं आहे की 6-6:30 नंतर तिथे कुठेही एकही कुटुंब बाहेर निघत नाही. सगळ्यांचे दारं लागले आहेत, ते जाण्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वारंवार वन विभागाला सांगून त्या ठिकाणी त्याची काही व्यवस्था केल्या जात नाही. म्हणून याच्याकडे सुद्धा मंत्री महोदय आपण लक्ष घालून त्या ठिकाणी बिबट्या येणार नाही किंवा तो जंगलीचा भाग जो आहे आमच्या शहराला लागून त्या ठिकाणी तो येणार नाही. त्या जंगलासाठी आपल्याला कंपाऊंड काय करता येईल किंवा काय व्यवस्था करता येईल याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करावा व अमरावती शहरातलं ते बिबट्याचं भीतीचं वातावरण ते त्या ठिकाणी कमी होईल आणि बिबट्या येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसरा विषय आहे शालेय शिक्षण. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून बोलत असताना की ज्या ठिकाणी ड वर्गाच्या महानगरपालिका आहे त्या ड वर्गाच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अमरावती शहरामध्ये जवळपास 63 शाळा आहे आणि ज्या 70-70, 80-80 वर्ष, 100-100 वर्ष झालेले आहेत, शिकस्त झालेले आहे. आज आपण बघतोय शहरीकरण वाढत आहे. शहरीकरण वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून मला शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी असणारे जे काही आमच्या ड वर्ग महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, जेणेकरून जे काही विद्यार्थी आहे, पायाभूत सुविधा म्हणजे आपण शिक्षण म्हणतो, शिक्षणासाठी आपण सगळी व्यवस्था करतो, पण मुलांना बसण्यासाठीच जर जागा नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून माझ्या शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे त्या ठिकाणी त्या शाळेचा प्रस्ताव आला आहे, त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता येईल. त्यासोबत DPDCमधून आपण जिल्हा परिषदेच्या शाळेंना निधी देतो आणि त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी देतो, पण शहरासाठी आपण निधी त्या ठिकाणी देत नाही. म्हणून हेड निर्माण करण्यासाठी मी वारंवार त्या ठिकाणी प्रश्न मांडत असते, पण तो हेड अजूनही निर्माण झाला नाही आहे. म्हणून या ठिकाणी DPDCमध्ये अमरावती म्हणजे शहरासाठी सुद्धा आपण शाळेसाठी, महानगरपालिकेच्या शाळेसाठी सुद्धा हेड निर्माण करावा व त्याला तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, त्यालासुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांची संख्या कमी आहे. आज आपण बघतोय की माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटसारखा भाग आहे, धारणी, चिखलदरा, त्या ठिकाणी शिक्षक जात नाही, शिक्षकांची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे कुपोषण असेल किंवा अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून शिक्षकांची जी भरतीचं आपण पोर्टल तयार केलं त्या ठिकाणी त्यांची भरती केली नाही आहेत. म्हणून ज्यांचं त्या ठिकाणी भरतीसाठी हे झालेलं आहे त्यांचीसुद्धा शिक्षकांची भरती करावी, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी होईल.
दुसरा विषय महत्त्वाचा क्रीडा विभाग. क्रीडा विभागाच्या माध्यमातून बोलत असताना माझ्या अमरावती शहरामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे. त्या विभागीय क्रीडा संकुलसाठी आपण 50 कोटी देत आहे, परंतु हे क्रीडा संकुल हे विभागीय असल्यामुळे त्या ठिकाणी 50 कोटी फार कमी पडतात. म्हणून त्या ठिकाणी आपण 75 कोटी वाढवून द्यावा. त्यासोबतच जिल्हा क्रीडा संकुल आपण त्या ठिकाणी बांधतो, त्या ठिकाणी 25 कोटी देतो, त्याच्यासुद्धा आपण त्या ठिकाणी 50 कोटी करावा असं या ठिकाणी शासनाला विनंती करते. मागच्या वेळेस शासनाने याची घोषणा केली होती, परंतु ती घोषणा काही अंमलात आली नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की हा निधी आपण वाढवून द्यावा. माझ्या अमरावती शहरामध्ये विभागीय संकुल आहे, त्याचं बांधकाम चालू आहे, तिथलं काम चालू आहे आणि खेळाचे ग्राउंड तयार करण्याचं चालू आहे, पण 50 कोटीमध्ये होणार नाही. म्हणून लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपण 50 कोटीच्या ऐवजी 75 कोटी करावं व या ठिकाणी विभागीय संकुल चांगलं होईल अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत ते क्रीडा संकुल आपण करतो, पण त्या क्रीडा संकुलचं मेंटेनन्स होत नाही. परंतु त्या मेंटेनन्स करण्याकरता वारंवार मी DPDCमध्ये प्रश्न मांडला की त्या ठिकाणी ते मेंटेनन्ससाठी आपण या बजेटच्यामधून DPDCच्या बजेटच्या निधीमधून त्या ठिकाणी निधी द्यावा. म्हणून मी शासनाला विनंती करते की DPDCच्या निधीतून 2% निधी हा विभागीय संकुलसाठी आणि 1% निधी हा जिल्हा संकुलसाठी आपण दिला, जेणेकरून आपण हे जे विभागीय क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुल आपण उभारतो त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स होऊन चांगले खेळाडू तयार होतील आणि निश्चितच त्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील असं मला वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा शिक्षक नाही आहेत. प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षकनं करायची गरज आहे, कारण आज आपण मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थी ग्राउंडवर जात नाही आणि ग्राउंडवर जात नसल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडू चांगले निर्माण होत नाही. म्हणून मला शासनानं विनंती करायची आहे की या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असला पाहिजे आणि क्रीडा शिक्षक देण्याचं काम आणि धोरण आपण आखावं आणि प्रत्येक शाळेला शिक्षक द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच नियोजन विभागाच्या माध्यमातून बोलत असताना केंद्र शासनाने मागासलेल्या भागासाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली होती आणि त्या मागासलेल्या विभागासाठी या ठिकाणी मंडळाची स्थापना केली होती आणि त्याच्या माध्यमातून ज्या त्या भागामध्ये कोणते विभाग मागासले आहे त्या ठिकाणी त्याचा विकास करणं गरजेचं आहे हे या माध्यमातून आपण तपासत होतो. परंतु गेल्या 10 वर्षापासून वैधानिक विकास मंडळाचे मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण केंद्र शासनाकडे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु त्याला मान्यता मिळाली नाही. आम्ही वारंवार मागतो की त्या ठिकाणी वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली पाहिजे. विभागात आपण बघितलं तर प्रत्येक विभाग मागासलेला आहे. त्या ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. शेती फक्त निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे, कारण त्या ठिकाणी असणारे इरिगेशनचे जे प्रकल्प आहेत ते सुद्धा पूर्ण झालेले नाही आहे. त्या ठिकाणी असणारे ज्या काही शेतीसाठी योजना असतात त्यासुद्धा पूर्ण झाल्या नाही. म्हणून शेतकऱ्यांना फक्त पावसावर अवलंबून राहतं आणि त्यासोबतच नोकरीच्या संदर्भातसुद्धा रोजगार निर्मिती होत नाही आहे. त्यासोबत उद्योगसुद्धा या ठिकाणी उद्योगासाठी MIDCमध्ये खूप जागा घेतला, मेगा प्रकल्प आला, फक्त जागाच आहे, प्रस्ताव तयार आहे, पण एकही उद्योग येत नाही आहे. म्हणजे हा आमचा शेवटचा 2 मुद्दे आहे. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की आपण केंद्र शासनाकडे वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याचा पाठपुरावा करून मागासला राहणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते. आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून बोलत असताना सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की केंद्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्णय घेतला होता आणि त्या अमरावतीमध्ये आपलं वैद्यकीय महाविद्यालय चालू झालं आहे. परंतु त्या ठिकाणी असणारी जी जागा आहे ती जागा तर आपण वारंवार मी अधिवेशनामध्ये आपल्याला मांडत आहे, पण त्याला न्याय मिळत नाही. कारण माझी तळमळ अशी आहे की जो सामान्य व्यक्ती आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्या मेडिकलच्या माध्यमातून त्याला औषधी मिळालं पाहिजे, त्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु हे अमरावती शहरामध्ये जे काही वैद्यकीय महाविद्यालय त्या जागा मंजूर झाली आहे ती शहरापासून 15 किलोमीटर दूर आहे आणि संपूर्ण आमच्या अमरावती जिल्ह्यातले जर 13 तालुके बघितले तर एका साईडला आहे आणि ही जागा दुसऱ्या साईडला आहे. आणि जो पेशंट जवळ अमरावती शहराला पूर्ण फेऱ्या मारून त्याला तिथे जावं लागेल. आपण बघतोय की पेशंट केव्हा दवाखाने मेडिकल हॉस्पिटलमध्ये केव्हा येतो की त्याला तात्काळ गरज असते, तात्काळ पेशंट पोहोचला पाहिजे. मेळघाटसारखा चिखलदरा धारणीसारखा विभाग आहे, तिथून जर पेशंट आला तर तो तिथपर्यंत त्याला यायला वेळ आणि त्यातून 10 किलोमीटर शहराला वेळा घालून 15 किलोमीटर जावं लागेल. म्हणून मला शासनाला विनंती
ही जागा बदलासाठी आपण मला विनंती आहे. या सामान्य कुटुंबातल्या गरीब लोकांना ही आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे म्हणून आपण मेडिकल कॉलेज घेतो, परंतु ते जर कॉलेजच शहराच्या बाहेर असेल त्या सामान्य व्यक्तीला उपयोग पडणार नाही. म्हणून याचा सुद्धा शासनाने विचार करावा. आणि त्यासाठी मी सांगू इच्छिते की मी सुद्धा नेहमी मागितले की अमरावती शहराला लागून असून PKVची शासनाची जागा आहे, ती शासनाची जागा घ्याव्या. ती जर होत नसेल तर मला या ठिकाणी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, लेडीजचं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी मोठी जागा आहे. आपण हे मेडिकल कॉलेज तिथे जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी अमरावती शहरातील असेल, अमरावती तालुक्यातील आणि अमरावती विभागातील सर्व पेशंटला त्या ठिकाणी येण्याची सोय होईल. म्हणून मेडिकल कॉलेजची जागा या ठिकाणी आपण बदलावी, सामान्य लोकांना न्याय द्यावा अशी मी मुख्यमंत्री महोदय आणि या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करून थांबते. धन्यवाद.